लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता या ठिकाणी जर पुढे येत असेल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी समाज जीवनामध्ये गोरगरीब वंचित उपेक्षितांच्या व्यथा खरं तर शासन दरबारी मांडून समाज जीवनामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधातली भावना प्रखरतेने आणि तेवढ्या ताकदीनं मांडण्याचं काम खऱ्या अर्थानं पत्रकार आपल्या या ठिकाणी जीवावरती उदार होऊन या ठिकाणी पुढे येताना करतायत। आणि हे सगळं करत असताना गरिबांची बाजू खरी बाजू मांडणारा या ठिकाणी खरं तर डोळस वृत्तीनं पत्रकार तेवढ्या ताकदीनं पुढे येऊन आज ही भावना आज समाजामध्ये व्यक्त करताना दिसत आहेत। अशाच पद्धतीने या ठिकाणी निखिल काटेसारखा एक या ठिकाणी धाडशी आणि तेवढ्या ताकदीनं आज खरं तर पत्रकारांच्या समवेत ज्या काही घटना असतील जे वार्तांकन असेल ते त्या ठिकाणी करायला गेल्यानंतर गावगुंडाच्या आणि सत्तेच्या मस्तीत असणारे काय राजकीय वरदहस्त असणारे काही कार्यकर्ते अशा पद्धतीने जर या ठिकाणी पत्रकारावरती जर हल्ला करत असतील तर महाराष्ट्र या ठिकाणी पत्रकार विधेयकांतर्गत त्यांच्यावरती खरं तर कडक या ठिकाणी कायदेशीर कारवाई करावी आणि पत्रकार आज जर खऱ्या अर्थानं सुरक्षित असतील तर खऱ्या अर्थानं इथली जनता सुरक्षित आहे अशा पद्धतीने पण या ठिकाणी मी मानतो। कारण संसद, प्रशासन, न्याय आणि वृत्तपत्र हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत आणि अशावरती भारताची लोकशाही या ठिकाणी टिकून आहे। त्याच्यातला मुख्य भाग हा पत्रकारितेचा आहे आणि तेवढ्या ताकदीने या ठिकाणी पत्रकार आज खऱ्या अर्थानं हे मोठं काम समाज जीवनामध्ये करताना पुढे येताना दिसतायत। त्यांच्यावरती हल्ला होणं म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे आणि अशा पद्धतीचा लोकशाहीवर जर हल्ला होत असेल तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी या हल्ल्याचा जाहीर निषेध आम्ही करतोय। भविष्य काळामध्ये या ठिकाणी आज आमच्या या ठिकाणी काटे यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे तो तमाम इथं असणाऱ्या पत्रकारावरती तो हल्ला आहे असं आम्ही समजतो आणि जोपर्यंत या ठिकाणी गावगुंड गुन्हेगाराला आज सांगोला तालुक्याचे कर्तव्यदक्ष या ठिकाणी दबंग अधिकारी आदरणीय पोलीस निरीक्षक विनोदजी घुगे साहेबांनी हे या ठिकाणी सिरियसपणानं हे प्रकरण या ठिकाणी हाती घेतलेलं आहे आणि निश्चित साहेब याच्यामध्ये या ठिकाणी न्याय देतील अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी भावना करतो। त्या गुंडावरती कडकातल्या कडक अशा पद्धतीची कारवाई हवी अशा पद्धतीने आम्ही तमाम सर्व बहुजन बांधवांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो।